नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्यांदा आपल्याला असं बघायला मिळतं की शर्वरी आणि तिच्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणखीन काही स्त्रिया ऑफिसमध्ये आलेल्या असतात, परंतु जो प्यून असतो तो त्यांना बाहेरच थांबायला सांगतो आणि त्यामुळे त्या सगळ्यांनाच राग येतो. शर्वरी म्हणते सुद्धा की हे बघ, मी काल काही बोललेले नाहीये, पण आज आम्हाला ऑफिसमधून मेल आलाय म्हणून आम्ही इथे आलोय. पण आजसुद्धा आमचा काल सारखाच अपमान होणार असेल ना, तर आम्हाला इथे थांबायचंच नाही. त्यावेळी तो पिऊन म्हणू लागतो की शर्वरी मॅडम, असं काही नाहीये, तुम्ही माझं आधी ऐकून तरी घ्या. हे बघा, सरांनीच तुम्हाला इथे थांबायला सांगितलंय. पण शरू आणि त्या इतर मुली काही ऐकायला तयारच नसतात आणि शेवटी तर त्या रागातच तेथून जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात तिथे जय येतो आणि त्या सगळ्यांना थांबायला सांगतो. जयला पाहून त्या सगळ्याजणी मागे वळतात आणि मग शरू तर रागातच जयकडे जायला निघते. पण ती काही बोलणार त्याआधीच आपल्या जय म्हणतो की सॉरी, आणि त्याच्या तोंडून सॉरी हा शब्द ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सगळेजण जयकडे पाहू लागतात. शरूच्या तोंडून तर शब्दच फुटत नसतो. आता जय पुढे नेमकं काय बोलणार याची सगळेच जण अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात. आणि मग जय म्हणतो की काल माझ्याकडून जे काही घडलं त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. मला माझी चूक लक्षात आली आहे. मी एका मुलीचा राग तुम्हा सगळ्यांवर काढत होतो आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांची आता माफी मागायची आहे. आणि जयचं ते बोलणं ऐकून सगळेजण त्याच्याकडे फक्त बघतच राहतात. त्यानंतर जय शरूला म्हणतो की मिस परब, खास करून मला तुमची माफी मागायची आहे आणि त्याचसोबत तुमचे आभारही मानायचे आहेत, कारण तुमच्यामुळे मी निर्दोष सुटलो हे मला नंतर कळलं. पण मला सांगा, तुम्ही काल मला काहीच का बोलला नाहीत? एरवी तर माझ्याशी भांडत असता, मग काल काय झालं होतं? जर तुम्ही मला सगळं सांगितलं असतं तर मी विचार केला असता, ऐकूनही घेतलं असतं. आणि त्यावेळी शरू म्हणते की सर, काल तुमचा राग मला समजत होता. तुमची त्या दिवशी काय अवस्था झाली होती हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुमचा राग योग्य आहे आणि म्हणून मी काहीच बोलले नाही. कदाचित जर काल तुमच्या जागी मी असते ना, तर मीही अशीच वागले असते. आणि शरूचं ते बोलणं ऐकून जय फक्त तिच्याकडे पाहत राहतो. आणि मग त्यानंतर तो पुन्हा एकदा सगळ्या मुलींची माफी मागतो आणि त्यांच्यापुढे हातही जोडतो आणि त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतं. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुभाष गौतमला म्हणत असतो की हे बघ गौतम, मी जे काही बोललो ना त्याचा प्लीज राग येऊ देऊ नको, मी काळजीपोटी बोललो बाळा. आणि त्यावेळी गौतम म्हणतो की नाही नाही पप्पा, उलट तुम्ही जे काही बोललात ना त्यामुळे माझे डोळे उघडले. खरं तर याआधी आई आणि दादा मला अनेकदा सांगायचे की तू ऑफिसला ये, ऑफिस जॉईन कर, पण मी ना कधी त्यांचं म्हणणं सिरियसली घेतलंच नाही. कदाचित त्यावेळी माझ्यावर कोणतीच रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती ना, म्हणून मी तसा वागायचो. पण आता मला समजलंय की आशू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे मला तुमच्या म्हणण्याचा अजिबात राग आलेला नाही आहे. उलट मला खूप बरं वाटलं. मला कोणीतरी हे सगळं समजावून सांगण्याची खरंच गरज होती. आणि गौतमचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. पुढे पमासुद्धा त्याला म्हणते की गौतमराव, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का. तर गौतम हसून म्हणतो की काय काकी, काय बोलताय तुम्ही? मी कधी तुमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेणार आहे का? उलट तुम्ही दोघांनी मला ज्या पद्धतीने समजावून सांगितलं ना, त्या पद्धतीने आत्तापर्यंत कधीच कोणीच समजावून सांगितलं नाही. आणि मग तो आशूलासुद्धा म्हणतो की आशू, तुला हे मम्मी पप्पा मिळाले हे खरंच तुझं भाग्य आहे. आणि मग तो त्या दोघांच्याही पाया पडतो आणि त्यांना शब्द देतो की मी तुम्हाला यापुढे कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तो आसावरीला सुद्धा सांगतो की आशू, काळजी करू नको, मी तुला सुखात ठेवेल, तुला एक हॅपी लाईफ देईल. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघतो. आणि त्यावेळी सुभाष त्याला हसून सांगतो की गौतम, पुढच्या वेळी येताना तू स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशांची मिठाई आण बरं का. आणि त्यावर तोही आनंदाने हो म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. दुसरीकडे जयला हात जोडलेला पाहून शरू म्हणते की सर, हे काय करताय तुम्ही? म्हणजे हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. आणि त्यावेळी जय म्हणतो की काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर तो शरूला आतमध्ये बोलावतो. पण तितक्यात त्या ठिकाणी येते तेजस्विनी आणि या सगळ्या मुलींना आणि त्यातल्या त्यात शरूला पाहून तिला तर धक्काच बसतो. ती थोडीशी रागातच जयला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे.
आणि त्यावेळी जय सांगतो की आई मी ना माझी चूक सुधारतोय. काल मी जे काही वागलो ते चुकीचं होतं हे समजलंय मला आणि बरं झालं तू इथे आली. आता आपण तुझ्याच हस्ते आपल्या फिमेल स्टाफचं स्वागत करूयात. आणि ते ऐकून तेजस्विनीला काही बोलताच येत नाही आणि मग त्यानंतर ती नाईलाजाने शरूकडे बुके देते आणि तिच्यासोबत इतर महिलांचं सुद्धा ऑफिसमध्ये स्वागत करते. सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळेजण फिमेल स्टाफसाठी टाळ्या वाजवत असतात आणि त्यावेळी या तेजस्विनीच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. त्यानंतर गौतमसुद्धा ऑफिसमध्ये येतो आणि त्याला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. जय विचारतो की काय रे गौतम, चक्क तू इथे? आणि त्यावेळी गौतम म्हणतो हो दादा. आणि तो त्याला आणि त्याच्या आईला म्हणजेच तेजस्विनीला सांगतो की मी ना उद्यापासून आपलं ऑफिस जॉईन करणार आहे. आणि ते ऐकून त्या दोघांना आणि शरूला सुद्धा खूप आनंद होतो. पण अचानक हा बदल कसा झाला असा प्रश्नही पडतो. आणि मग त्यानंतर गौतम त्यांना त्यांचं आणि सुभाषचं जे काही बोलणं झालेलं असतं ते थोडक्यात सांगतो आणि म्हणतो की दादा आता आशूची जबाबदारीसुद्धा माझ्यावर आहे ना, म्हणून मी निर्णय घेतला की स्वतःच्या पायांवर उभं राहायचं. तिला माझा अभिमान वाटायला हवा, असं मला काहीतरी करायचं आहे. आणि ते ऐकून जयला आणि शरूला तर खूप आनंद होतो. पण आपला मुलगा हे सगळं त्या मुलीसाठी करतोय असा विचार करून तेजस्विनी उगाचच वाईट वाटून घेते, तोंड पाडून बसते. आणि मग त्यानंतर ती एका मीटिंगसाठी निघून जाते. तर जयने सुद्धा स्वतःची चूक सुधारून मुलींना पुन्हा ऑफिसमध्ये बोलावल्यामुळे गौतम त्याचं कौतुक करत असतो आणि मग त्यानंतर सुद्धा तो घरी जायला निघतो. त्यानंतर मग आपली शरू जयकडे जाते आणि त्याला म्हणू लागते की शायनर बघितलंस ना, माझ्या बहिणीमुळे म्हणजेच एका बाईमुळे तुझ्या भावाचं आयुष्य सावरतंय. बायका काय फक्त आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाहीत. आणि त्यावेळी जय काही बोलणार त्याआधी शरू म्हणते की मला माहिती आहेत काही कारणांमुळे तुझी मतं बदलू शकत नाही, पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की कधी कधी बायका एखाद्याचं आयुष्यसुद्धा सावरू शकतात. प्रत्येक बाई वाईटच असते असं नाही. आणि त्यावर जय फक्त मान डोलावत हो म्हणतो आणि मग दोघे आपापल्या कामासाठी जातात. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. पावसामुळे परबांचं घर खूप गळत असतं आणि म्हणूनच पमा चिडचिड करत असते आणि सुभाष मात्र हसत असतो. त्यानंतर मग शरू ऑफिसला जाण्यासाठी निघते आणि इतर मुली पमाला आणि सुभाषला मदत करू लागतात. तर दुसरीकडे गौतम त्याने त्याच्या रूममधील जो आरसा फोडलेला असतो तो आरसा बदलतो. आणि त्यावेळी त्याला ज्यावेळी आशूने त्याला नकार दिला होता तेव्हा जे काही घडलेलं असतं तेव्हाचा प्रसंग आठवत असतो. पण आता त्याच्या आयुष्यात सगळं काही ठीक झालेलं असतं आणि मग तो आनंदाने नवीन आरसा त्याच्या रूममध्ये लावतो. त्यानंतर तिथे जय येतो आणि त्यावेळी गौतमचं हे बदललेलं वागणं पाहून त्याला खूप आनंद होतो. तो गौतमचं कौतुक करतो. गौतमने आज चक्क स्वतःची रूम स्वतः आवरलेली असते, त्यामुळे जयला तर आणखीन आश्चर्य वाटतं. आणि मग त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच तिथे येते तेजस्विनी. गौतमच्या ऑफिसचा पहिला दिवस असतो त्यामुळे ती त्याला दही साखर देते. तो आनंदाने तिला मिठी वगैरे मारतो आणि मग आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडतो. तर जय म्हणत असतो की आई बघितलंस ना, आसावरीमुळे आपल्या गौतममध्ये किती बदल झालाय. आणि त्यावर तेजस्विनी फक्त हो म्हणते. आणि मग ती जयला असं विचारते की काय रे, तुझ्या आयुष्यात सुद्धा कोणती मुलगी आहे का, कारण आजकाल तुझ्यातही खूप बदल झालाय. तर जय म्हणतो नाही आई, असं काही नाही आहे आणि मुळात ना मला लग्न करायचंच नाही आहे. तू प्लीज तुझ्या अटीबद्दल पुन्हा एकदा विचार कर. पण ही तेजस्विनी मुद्दाम म्हणते नाही जय, काही झालं ना तरी मी माझी अट मागे घेणार नाही. आणि त्यामुळे जय थोडासा वैतागूनच घरातून बाहेर पडतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की गौतम चक्क परबांच्या घरी आलेला असतो आणि त्याला असं धावत पळत आलेलं पाहून सगळेजण थोडेसे घाबरतात आणि त्याला काय झाले ते विचारू लागतात. तर तो म्हणतो की नाही नाही, सिरियस असं काही नाही आहे, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना म्हणून मी इथे आलो होतो. आणि मग तो आशूला पटकन दही साखर आणायला सांगतो. ती पळतच किचनमध्ये जाते, दही साखर घेऊन येते आणि ती गौतमला देते. त्यानंतर गौतम पमाचा आणि सुभाषचा आशीर्वाद घेतो आणि आशूच्याही पाया पडायला जातो. त्यामुळे सगळेच जण हसू लागतात. आशू म्हणते की हे काय करताय तुम्ही. तर गौतम म्हणतो असं कसं, हे सगळं तुझ्यामुळे तर घडतंय आणि तू माझी लक्ष्मी आहेस म्हटल्यावर तुझा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा ना. आणि मग तो आसावरीच्या सुद्धा पाया पडतो आणि मग त्यांचा निरोप घेऊन पटकन ऑफिसला जातो. आणि त्यावेळी सुभाष हसतच आशूला म्हणत असतो की आशूबाई, तू अगदी नमुना शोधलायस बरं का, पण खरंच हा गौतम खूप चांगला पोरगा आहे. त्यामुळे आशूलाही छान वाटतं. त्यानंतर मग ऑफिसमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आज ऑफिसमधील सगळे एम्प्लॉईज एका ग्राउंड ॲक्टिव्हिटीसाठी जाणार असतात आणि मग मॅक त्या सगळ्यांच्या टीम्स बनवतो
आणि त्यांना कुठे कुठे जायचं आहे हे समजावून सांगतो. त्यानंतर सगळ्या टीम्स ऑफिसमधून बाहेर पडतात आणि मग शरू ऑफिसमध्ये येते. तिला यायला थोडासा उशीर झालेला असतो आणि त्यामुळे ती एकटीच उरते आणि मग मॅक तिला आणि जयला सांगतो की आता फक्त तुम्हीच दोघेजण उरले आहात. आता तुम्हा दोघांची एक टीम आणि मग तो पटकन तिथून बाहेर पडतो. पण आता आपल्याला दिवसभर एकत्र राहायचं, एकत्र काम करायचं याचा विचार करूनच या दोघांच्या अंगावर काटा येतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.